आदमी पक्षाचा मागणीस यश। बीडमधील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर नक्षलवाद, दहशतवाद आणि देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आम आदमी पक्षाने या प्रकरणी आरोपींना सक्रिय निषेध नोंदवला आहे। प्रकरणाची माहिती आरोपींवर आयपीसीच्या कलम 153 अ, 295 अ, 298, 307, 120 ब, 121 अ, 123, 109, 34 आणि 37 अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे। याशिवाय आरोपींविरुद्ध स्फोटके कायदा, UAPA कायदा आणि महाराष्ट्र नियंत्रण कायद्याअंतर्गतही आरोप दाखल करण्यात आले आहेत। आम आदमी पक्षाला विरोध। आम आदमी पक्षाने या प्रकरणी सक्रिय निषेध नोंदवला आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। पक्षाने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची मागणी केली आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय। या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे। न्यायालयाने म्हटले आहे की आरोपींवरील आरोप गंभीर आहेत आणि त्यांना जामीन दिल्याने न्याय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो। आम आदमी पक्षाचे शहर सहसंघटक महमूद गब्बुरे यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले। गेल्या 1 आठवड्यापासून स्वाक्षरी मोहीम घेतली। या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आम आदमी पक्षाने मिठाई वाटली। यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट सागर पाटील, आम आदमी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट खतीब वकील, शहर सरचिटणीस मल्लिकार्जुन पिलगेरी, शहर सचिव रहीम शेख, कामगार आघाडीचे अध्यक्ष अजय दर्लू, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष जिहान बागवान, ज्येष्ठ नेते मदनी चाचा, सामाजिक कार्यकर्ते अब्दुल शकूर शेख, रेहान तंबोली आणि इतर नागरिक उपस्थित होते। जय हिंद। आम आदमी पार्टीने सोलापूरमध्ये जे गेवराई बीड येथे मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटमधल्या 2 आरोपी ज्यांना पकडण्यात आलं होतं त्यांना सर्वसामान्य कायदे लावण्यात आलेले होते। आम आदमी पार्टीची अशी मागणी होती की एकीकडे तुम्ही नागपुरात प्रकरण घडता, तिथं तुम्ही आतंकवादी विरोधी कायदा UAPA लावता, मग ह्या लोकांना तुम्ही का UAPA लावलं नाही? 1967 ॲक्ट UAPA ह्या लोकांना देखील लागला पाहिजे, यासाठी आम आदमी पार्टीने सह्यांची मोहीम घेतली होती आणि हा डाटा पूर्ण आम्ही पाठवत होतो। पण मला आज सांगायचं आहे की या देशामध्ये संविधानाचाच विजय होणार। जर कोणी ठरवलं की एखाद्या माणसाला कायद्याच्या पद्धतीनं संरक्षण द्यायचं आहे तर ते कधीच देऊ शकणार नाही। त्या 2 दोषींना ज्यांनी मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट केला होता त्या दोघांवरती देखील UAPA कायदा हा लावण्यात आलेला आहे आणि ह्यासाठी खरंच आम्ही न्यायालयाचे आभार मानतो आणि यासाठी आमचे जे बंधू आहेत तिथं या भागामध्ये यांना आम्ही मिठाई वाटप करून हा आनंद साजरा करणार आहे आणि संविधान कायम या देशामध्ये पुढे राहणार आहे। जर कुणाला वाटत असेल की संविधानाच्या विरोधात जाऊन वेगवेगळे कायदे जाती आणि धर्माच्या अनुसार करता येतील तर कधीच या देशामध्ये हे शक्य होणार नाही। या देशामध्ये संविधान जिंदाबाद आहे आणि संविधान जिंदाबाद राहणार। संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, 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 संविधान जिंदाबाद, जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, टिपू सुलतानांचा विजय असो।